नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. रायगडचे पालकमंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचे रोहा, कोलाड, इंदापूर आणि माणगाव शहरात प्रचंड उत्साहात आणि लाखोंच्या गर्दीत स्वागत करण्यात आले. पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच रायगड दौऱ्यावर आलेल्या भरतशेठ गोगावले यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी गर्दी केली होती. शहरोशहरी जल्लोष. रोहा येथून सुरू असलेल्या स्वागत रॅलीचं रूपांतर जनसागरात झालं. कोलाड येथे महिला भगिनींनी अवक्षण करून फुलांच्या वर्षावात स्वागत केलं. इंदापूर येथे ढोलताशा आणि लेझिमच्या गजरात कार्यकर्त्यांनी भरतशेठ गोगावले आगे बढोच्या घोषणा दिल्या. माणगाव शहरात तर स्वागताचा कळस काढला. शहराच्या प्रवेशद्वारापासूनच कार्यकर्त्यांच्या रांगा लागल्या होत्या. पालकमंत्र्यांच्या गाडीवर ठिकठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली. शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी बोलताना पालकमंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन. रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी मी सदैव तत्पर राहीन, हा माझा शब्द आहे. त्यांच्या या घोषणेला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट आणि प्रतिसाद दिला. स्वागत यात्रेत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण रॅली दरम्यान एकच वादा, भरतशेठ गोगावलेच्या घोषणा घुमत होत्या. सचिन पवार, कोकण वार्ता न्यूज, रायगड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.